सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण तिवसा तालुक्यातील एक सारशी गाईची म्हणून गाव आहे. तिथे बरेचसे लहानू भक्त आहेत आणि योगायोग असा आला की 19 तारखेपासून गाईचं इथे एक मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे आणि या मंदिराचा महोत्सव आज श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे. 19 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि 26 तारखेला इथे यात्रा आहे. तर आपल्याला या मंदिराचं जे महात्म्य आहे, पूर्वीचं मंदिर आहे, हे बघा गाईचं मंदिर आहे आणि या मंदिराचं महात्म्य आपल्याला एक काकाजी आपल्यासोबत आहे, ते थोडक्यात आपल्याला या मंदिरातील गाईच्या मंदिराची स्थापना कशी काय झाली याबद्दल ते आपल्याला माहिती सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूज बाबा. जय लहानूज बाबा. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. माझं नाव सोमेश्वर डोमाप्पा मंजू. अच्छा. हां, माझा जन्म इथलाच आहे, सारशी इथला. हां, बरं. या गाईच्या मंदिराची स्थापना कधी झाली आणि याचं महात्म्य सांगा या मंदिराचं. जवळपास स्थापनेले 250 वर्ष झाली. हो, 250-300 वर्ष झाली. हो. 17च्या नंतर झाली स्थापना. बरं, याचं महात्म्य सांगा, वैशिष्ट्य सांगा, कशा पद्धतीचं इथं स्थापना करण्यात आली आणि कशाबद्दल याचं महत्त्व सांगा. वैशिष्ट्य म्हणजे असं का माझे वडील म्हणजे त्यांचे वडील जे सांगत होते हो का पहिल्या काळात अशी काही विज्ञान नव्हतं, म्हणजे आरोग्याची जाण नव्हती कोणाला. अच्छा. अंधश्रद्धा असल्यासारखी देवावर विश्वास होता. बरोबर. खूप गावावर संकट येत होते, रोगराई याच्या. रोगराईचे संकट येत होते. बरं. म्हणजे असा एक काळ आला होता म्हणते का रोज रोगानं लोक मरत होते. मग इथं एक सती म्हणून अवलियाबाई होती. हो. आणि अवलियाबाईनं हो हां अवलियाबाईनं सांगितलं का तुमच्या इथं एक गाय आहे बा आपल्या गावात. बरं. आणि ते गाय सती आहे. अच्छा. ते गाय आपल्या इथं नाही आहे. हो. ते गाय जंगलात चरायला गेली आहे. इथून पहिल्या काळात दुष्काळ पडत होते, चारा नव्हता. बरं. म्हणून इथं सालबड्डी आहे, सालबड्डीच्या जंगलात. हो हो. बरं. सालबड्डीच्या जंगलात ते चरायला गेली होती. हो. तिनं त्या निशाणी सांगितली त्या गायीची. आणि ते गाय तुम्ही इथं आणा. ज्यावेळेस तुम्ही गाय आणा त्यावेळेस काही ना काहीतरी तुमच्या गावातलं संकट कमी होईल. म्हणून मग निशाणी सांगितल्याप्रमाणे गावातले काही प्रमुख लोक गेले. हो. आणि त्या गाईले आणलं. हो. आणल्यानंतर ते सरळ गाय आली आणि याच ठिकाणी ते बसली. इथं एक बेलाचं झाड होतं. हो. आणि त्या बेलाच्या झाडाखाली नित्यनेमानं बसे. अच्छा. आणि रोज तिच्या डोक्यावर ते बेलीचे पान पडे. हा, म्हणजे न कोणी पाहता. हो. आणि मग तिच्या शेणापासून, तिच्या गोमित्रापासून असे मोठमोठे रोग शांत झाले, म्हणजे बसले. हो. हो. बरं. आणि मग तिचं एक वैशिष्ट्य सांगायचं असं की गावात तिले म्हणजे मूलबाळ नाही झालं तरी ते तिच्या स्तनातून असं दूध निघेल. बरं. काय. आणि ते त्या दुधाची धार ते या बेलीपासून, ज्या झाडापासून निघाली का पूर्ण गावाला गस्त दे, पूर्ण गावात. आणि तेव्हापासून इथल्या गावातले रोगराई बंद झाल्या. आणि तेव्हापासून साक्षात्कार घडायला लागले. साक्षात्कार असे मोठमोठे साक्षात्कार घडले. असं. आणि तेव्हापासून स्थापना झाली. उत्सव सुरू आहे. हा, तेव्हापासून ते उत्सव चालू. मंदिर कधी बांधलं मग हे त्या ठिकाणावर? ज्या ठिकाणी गाय बसवते त्याच ठिकाणी मंदिर आहे. त्याच ठिकाणी आहे. इथं समाधी आहे. त्या कृष्णाचं फोटो आहे. हो. आणि तिकडूनच तिच्या पाठीमागं बेलीचं झाड होतं. आणि बेलीचं झाड होतं आणि त्या बेलीच्या झाडाखाली बसत होती. आणि तिथंच तिची मग स्थापना केली. कोणत्या वर्षी बांधलं असं जवळपास मंदिर आहे? जवळपास तुम्हाला वाटते ते 17च्या नंतर बांधलं हे मंदिर. बांधायला जवळपास मला वाटते तरी 200 वर्ष झालीच असेल. 1800 शतकात सांगते आहे ना. बरोबर आहे. फार प्राचीन मंदिर आहे तुमचं तर. हो. हे बांधलं. बरं, आता हे यात्रेच्या शेवटच्या दिवशी असं मी ऐकलं आहे की गाईला जो काला वगैरे ठेवण्यात येते आणि ते गाय अजूनही काला घेतल्याशिवाय तुम्ही लोक प्रसाद घेत नाहीत असं दरवर्षी होत होती. हो. आणि भागवतात गाय बसे.
अच्छा. हा बरं. पण या 4-5 वर्षात काय झालं हो. का हे संगीतमय भागवत लागलं हो. आणि हे वाद्यामुळे आणि ते गाय येऊन नाही राहिली. नाही. नाही तर पहिले गाईचं वैशिष्ट्यच ते होतं का भागवतामध्ये बरोबर येऊन 12 वाजले हो. का ते गाईचं गाय ते त्या काल्याच्या गंजाला तोंड लावे. हो काय? मग समजून चालायचं का आता टाइम झाला. महाराज कीर्तनकार महाराज जे तिथं स्टॉप बंद करे आणि मग काल्याचं कीर्तन चालू करे. पण हे संगीतमय भागवत चालू झालं तेव्हापासून ते गाय येऊन येत नाही नाही. नाही तर 7ही दिवस आमच्या भागवतात गाय बसत असं होती. काय? बरोबर. आता तुमच्या आवारामध्ये मला एक वळू दिसलाच आहे मोठा. हा ते गाईचाच आहे. हो गाईचं. हो गाईचं. असं काय? ह्या इथं समाध्या आहे गाईच्या. हो. हो कुठे आहे? ह्या इथं आहे 2 समाध्या 3 समाध्या 3-4 समाध्या. एक समाधी पूर्वीची इथं होती. हो काय? ह्या इथं होती. बरोबर. काय हो. आणि 2 तिकडून आहे. असं काय? हा. पावन असं ठिकाण आहे तुमचं गाव हे आणि फार प्राचीन असं मंदिर आहे. हा फार प्राचीन आहे. तर योगायोग असा तुम्हाला सांगतो आता की लहानुजी स्वानुभव नावाचं हे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. हो काय? तर इथे तुमच्या गावामध्ये लहानुजी बाबांचे भक्त आहेत, हो हो आहे. दर्शनार्थी आहे. हा. तर त्या निमित्तानं आज मला सप्ताहामध्येच बाबाजीनं पाठवलं असं समजा. त्या निमित्तानं काय झालं की पहा आता भागवत श्रीमद भागवत सप्ताह तुमच्या गावात सुरू आहे आणि या निमित्तानं तुमच्या गावातील गाईचं जे मंदिर आहे याचं महात्म्य सर्व लहान भक्तांना कळलं. हो, हो, हो. आम्हाला सुद्धा कळलं. येत होते ना. आणि एवढं प्राचीन मंदिर आहे बा याची काही आम्हाला कल्पना नव्हती. जय गुरु, जय लहानुजी बाबा. श्री संत लहानुजी महाराज की जय. गोमाता की जय.